गुजार जनता न्यूज, फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग। आणि सगळ्या हैदराबाद गॅजेटियर मधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम 17 सप्टेंबरच्या आत सुरू झालं पाहिजे। नसता पुन्हा मला नाविलाजानं मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे। वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं, राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा। तुमच्यावर कोणी दबावाने जे आमका हेव का ह्यालाच काढा तेव कशालाच काढा हे असे शब्द नव्हते पाहिजे। जर कुणाचं ऐकून जर आमची हेळसांड झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळे आले नाही पाहिजे याची काळजी सरकारनं घ्या ही तुम्हाला मी विनंती करतोय। धमकी नाही काय राव, बघा ना साधा विषय राव, गरिबांचे लेकरं चटण्या भाकरी घेऊन मुंबईला गेले। गरीब मराठ्यांच्या पोरांनी आणि आम्ही असा एक जी आर काढला की मराठवाड्यातला हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदी नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं का, तर त्या गॅजेटियर मध्ये मराठी त्यांची संख्या दाखवली की इतके मराठी कुणबी आहेत, दाखवले त्याच्यात। हा तो जी आर काढला, मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या, अर्धा महाराष्ट्र पागल झाला। म्हणजे गरिबाच्या पोरांनी आणि आम्ही गरिबांनी मिळून एक जी आर काढला, नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅजेटियरनुसार देण्यात यावं म्हणून अर्धा महाराष्ट्र पागल झाला। काही अभ्यासक पागल झाले। म्हणजे किती मजबूत गरिबाच्या लेकरानं तो जी आर काढलाय की सगळेचे सगळे मराठी जायला लागलेत आणि काही तर आमच्या विरोधातले इतके पागल झालेत त्या जी आर आणि त्याच्यातले शब्द बघून, काढलेला जी आरचे आणि शब्द बघून झोपाच यायना त्यांना। मग इतका मजबूतीनं जर गरिबांचे पोरांनी जे आर काढलाय, मराठवाडा 100% आरक्षणात जाणार, मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही। खूप लय आनंद होतोय मनात। पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे। जुनी म्हण आहे, विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे। थोडं धीराने घ्या, मस आता उकळ्या फोटा द्यात, मस आनंद झालाय। पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या गॅजेटियरच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले 17 संस्थांच्या गॅजेटियरच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या, आणखीन मोठा आनंद व्यक्त करू। सध्या लोक काही बिथरलेवणी झालेत, त्यामुळं मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी थोडं संयमानं घ्या, एवढाच माझा तुम्हाला विनंतीपूर्वक सल्ला आहे की थोडस संयमानं सगळेजण घ्या। आणि गॅजेटियरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात। कारण आता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय, फडणवीस साहेबांनी सांगितलं, उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेबांना सांगितलं, अजितदादांनी सांगितलं आणि विखे साहेबांनी सांगितलं, आम्ही हैदराबाद गॅजेटियर लागू केलं। मग आमचं म्हणणं आहे आता शेवट 17 सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे। आणि नोंदीनुसार प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या मराठ्यांना, आता नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा। कारण छोटा मोठा का होईना, वेळ कमी असल्यामुळे दसरा मेळावा श्री क्षेत्र नारायणगड इथं होणार आहे, पण छोटा मोठा ज्यांना शक्य असेल ते या, नसल कामानिमित्त तर हरकत नाही।
कारण वेळ कमी आहे तयारीला, त्याच्यामुळे छोटा मोठा होईल. जर याची अंमलबजावणी आता सुरू झाली नाही तर मात्र येत्या दसरा मेळाव्याला सरकारला कळणार आहे आता मात्र आपली सरकारची बेतली. आणि मला 100% खात्री आहे, विखे साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील, आता मराठ्यांचा अपमान करणार नाहीत आणि हैदराबादच्या गॅजेटेअरच्या नोंदीच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतील. ही 100% मला खात्री आहे आणि ते खरं ठरणार. मराठे 100% जिंकलेले. मराठ्यांनो, घराघरातले लेकरं मोठे होणार आहेत. आपण लय मोठी लढाई मुंबईतून जिंकून आलेले, तुम्हाला लय त्रास झाला त्याची जाणीव आहे मला. कुठं झोपलात, रेल्वेवर झोपलात, फुटपाथवर झोपलात, जिथं जागा मिळेल तिथं झाडाखाली झोपलात, चिखलात झोपलात, चटणी भाकरी खाल्ली. मुंबईने सोडे बाजारानं तुम्ही. म्हणूनच राजा आपला विजय झालाय आणि हा विजय खूप जणाला पचतच नाहीये. काय करणार आता आपण? गरीबाच्या लेकरांनी विजय मिळवला, गॅजेटियर दिलं. याच्यातलेच काही लोकांच्या अगोदर म्हणत होते गॅजेट देत होते तर जरांगे पाटलांनी घेतलं नाही. हेच काही जण याच्यातले आता घेतलं, आता अमुकच झालं आणि तमुकच झालं. जस का हे घटना समितीत होते, इतके ज्ञानी आहेत. बघू ना आम्ही आमचे गरीब, बघू आम्ही आमचं काय करायचं ती. गरीब मराठ्यांना आपण आपलं बघू काय करायचं ती. आपल्या लेकराला कसं मिळून द्यायचं, काय करायचं आपण आपलं बघू. सरकारने सांगितलंय हैदराबाद गॅजेटियर लागू केलं, त्याच्यात काय बदलायचं असलं ते GR मध्ये सरकारने बदलायचं. आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे व्हॅलिड सहित. बाकीचे नाटकं बंद. त्याच्यात काय शब्द चुकला, अमुक झालं, सरकारने बदलायचं ते. बाकीचं डोकं आमच्या संघ लावायचं नाही. तुम्ही आम्हाला व्यासपीठावर सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटियरचा GR काढतोय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटियर लागू केलं. आता आम्हाला पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र. नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सुरुवात करा. बाकीचं काय माहित नाही, ते शब्द बदला, काय करायचं करा. आम्हाला प्रत्येक मराठ्याला, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला या टप्प्यात आरक्षण 100% पाहिजे आणि आम्हाला विश्वास आहे सरकार करणार. त्याच्यात काय दुमत नाही. मराठ्यांनो, पुन्हा एकदा सांगतो, लय मोठी लढाई जिंकलो आपण. खूप वर्षाची आपल्या गोरगरिबाला प्रत्यक्ष होती. लय मोठी लढाई जिंकलो. मराठ्याच्या लक्षात येत असेल ना या तारफड मारफड येऊन कसं चाललंय, कापऱ्या कोपऱ्यात, इकडं तिकडं, तज्ञ घेऊन पळ, वकील घेऊन पळ, आमका घेऊन पळ, तमका घेऊन पळ. शेवटचं 1 मिनिटात सांगतो, मुख्यमंत्री साहेबांनी, 2 उपमुख्यमंत्री साहेबांनी उपसमितीकडे काम आहे मराठ्याचं म्हणून विखे साहेबांना सांगतो, GR नुसार ज्या नोंदी आहेत हैदराबाद गॅजेटमध्ये त्याचं प्रमाणपत्र द्यायला सुरू करा. जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा, कोणाचं ऐकून, एवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून, GR मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या, जर का काय झालं ते एक लक्षात ठेवा, 1994चा GR आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहेत आणि मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार. तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार आहे. एवढंच मला क्लिअर कट सांगायचं होतं. आमच्या लेकराचं कल्याण त्या GR मधून होणार आहे. आत्ताच्या मुंबईतल्या आम्ही काढलेल्या हैदराबाद गॅजेटियर आमच्या GR विषयी जर कोणी जळत असलं तर मग तुम्ही आमच्या लेकराविषयी जळणार असले मग आमचा बी नाविलाजी. 1994ला आमचं 16% आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं, ते GR रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला द्या 16%. मग आता जशाल तसंच उत्तर मिळणार इथून पुढे. आता तुम्ही लय तैट वागायला लागले, आता आम्ही पण तैट वागणार आहेत. आता खूप संयमाच्या भूमिका घेतल्या आतापर्यंत आम्ही. आता बस. आणि 50%च्या वर गेलेल्या 2% सुद्धा रद्द करा. तुम्ही आमच्या मागे लागले, आता आम्ही तुमच्या मागे लागणार. 17 सप्टेंबरच्या आत सरकारनं हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करावी. तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना ऍक्टिव्ह करून अधिकाऱ्यांना सांगावं गॅजेटच्या नोंदीनुसार गावागावातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. कारण मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे.
त्यामुळं त्याला देण्यात यावं. आणि कुणबीला का द्यायचं, तर कुणबीचा व्यवसाय शेती आहे असं गॅजेटियर सांगतंय. अनेक कलमा सांगतात. त्या पद्धतीनं मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. बाकीचं काही सांगत नाही. नंतर मग थोडं आम्हाला काही इकडे तिकडे वाटलं मग सांगतो सरकारला सुद्धा. मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केलेला आहे की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच मिळणार आहे, मराठ्यांना सरसकट मिळणार नाही. पण शब्द सांगतो मुख्यमंत्र्यांचा, आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहणार नाही. ओबीसीच्या ताटातील काढून घेऊन सरसकट प्रमाणपत्र मराठ्यांना देणार नाही आणि काहीही झालं तरी ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही, हे शब्द आहे मुख्यमंत्री. बरोबर आहे. मग त्यांचं काय चूक आहे. ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाहीत, कारण ओबीसी आम्ही येत ना. ओबीसीचं ते नुकसान होऊन देणार नाहीत. आणि विनोदाचा भाग नाही तर मराठवाड्यातला दिल्यामुळं सरसकट होणारच नाही ना. आत्ताच मराठवाड्यातलं दिलंय आधी, त्याच्यामुळे सरसकट आता होणारच नाही. आणि ओबीसीला धक्का का लागणार नाही म्हणतायत ते की नोंदीनुसार देणार. हैदराबाद गॅजेट मध्ये नोंदी आहेत. मराठवाड्यातला मराठा कुणबी गावागावानुसार, जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार त्याचे डाटा आहे. त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. मराठवाडा 100% आरक्षणात जाणार आहे. ओबीसी एकवटल्यात. मुंबईसह राज्यात आज महत्वाच्या बैठका आहेत. लक्ष्मण हाकेंकडनं राज्यव्यापी ओबीसी संघर्ष यात्रेची तयारी सुरू झालेली आहे. तुम्हाला तुमच्याबाबत जो जी आर निघाला त्याच्या विरोधात हे सगळं सुरू. इतकी जी तरफाड चालली तुम्ही सांगितलेलं आताप्रमाणे, म्हणून मराठा समाजाला सांगतो मी, इतकं हुशार व्हा मराठ्यांनी. आपले काही जण नेत्याचे गोणे भरलेले बुट चाटणारे लोक आपल्या विरोधात बोलतायत म्हणून ध्यान नका देऊ. आजूबाजूनं कसं वातावरण ढवळलंय. योजार नाही पाहिजे, योजार कशाला काढला, मराठी सगळे आरक्षणात चालले आता, याचा अर्थ मराठ्यांनी समजून घ्यायचा. अभ्यासकाला बोलायची गरज नाही, तज्ञाला बोलायची गरज नाही, यांच्यावरच कळून येतंय. इतका पक्का जे आहे हो. आणि गरीबाच्या पोरांनी काढाय हो. माझ्या मुंबईला गेलेल्या गरीबाच्या पोरांनी काढाय आणि मी काढाय, आम्ही गरीबांनी मिळून काढाय देऊ, तरी अर्धा महाराष्ट्र बेजार आहे. पाटील, प्राध्यापक हाके सर असं म्हणतात की ओबीसीची गावगाड्यातली पोरं आता हातात दंडुके घेणार आहेत. मला कुणबीतून आरक्षण पाहिजे, 50% आत पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला पाहिजे. ज्या त्या वेळेत ज्या ती भूमिका बघू. नाही, प्रश्न तो आहे की आता गावगाड्यातली ओबीसीची पोरं हातात दंडुके घेणार आहेत असं प्राध्यापक लक्ष्मण हाके सर म्हणतात. मला 50% आत आरक्षण पाहिजे आणि मी सगळ्या मराठ्यांना घेणार आहे महाराष्ट्रातल्या. वेळ आल्यावर जशाल तसं बघू. त्याच हाकेंचं म्हणणं आहे की तुमच्या व्यासपीठावर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले कोणीच दिसत नाही. सर्व धर्म समभाव काय असतं ते आमच्या सभेत बघा, आम्ही सगळ्यांचे फोटो ठेवतो. मी त्याच्यावर बोलत नाही, ते कोण आहे मला माहित नाही, मी त्याला गिनीत नाही. तू केवढ्याच आहे. मराठ्यांनाही सांगतो, असल्याला गिनायचं बंद करा गाड्या. हे काय यांना काहीतरी करून दूषित वातावरण करायचं. जरा मराठ्याचे नेते, मराठ्याचे लोक थोडं समजून घ्या. मी जे पाऊल उचलील ते तुमच्या समाजाच्या मराठ्यांच्या हिताचं उचलेणार आहे. त्याच्यामुळे सांगितलं तसं थोडे दिवस काढा. तुम्ही लोकांच्या म्हणण्यावरती 70 वर्ष काढले, थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर काढा म्हणतो मी. म्हणत नाही महाच ऐका, पण थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर ऐका, म्हणजे समाजाच्या लेकराचं कल्याण होत जाईल. यांना काहीच हाती लागाना कुठंच. त्यांच्या जिल्ह्यातले नेते इकडे फोन करून सांगतात आम्ही यांना इकडे गिनीतच नाही. तुमचे नेते उगाच बोलून मोठं करतात. त्यांना जरा आपले नेते थोडे शाने व्हा. कोणी काय बोलू नका, माणसं सुद्धा बोलू नका. थोडं संयम धरा. त्यांना काय कुंकड काही मिळालं नाही, रिस्पॉन्स काय असं की ते उगत तरफाड मारफाड करतात, मग करतात आणि मोकळे होते. त्याच्यामुळे आपण थोडस संयमानं घ्या. मराठ्यांनी लय मोठा विजय झालेला आहे आपला. हा जी आर चॅलेंज होणार आहे सुप्रीम कोर्टात असं दिसतंय आणि त्यामुळे तुमच्याकडून कॅव्हेट सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे. आमच्याकडून कायच केलंय, एकदम निघत नाही. काही काही गोळगुळे पळत येतो, घेणं देणं 50 बाऱ्या. नाही, तुमच्या सोबत असणार आहे. अरे माझ्यासोबत सगळा महाराष्ट्र यार दादा. नाही, तुमच्या सोबत नेहमी तेच म्हणतो तुम्हाला, सगळा नेहमी असणारा सोबत माझ्या नसणारा तो तर येलोर झोपतो. याचा अर्थ असा आहे की चॅलेंज होऊ शकतं ना. मग चॅलेंज झालं काय होत नाही, चॅलेंज नाही होत, फिलेंज नाही होत, काय नाही होत. जे आर आमचा काय होत नाही, चॅलेंज होत नाही, काय नाही काय नाही. आणि मग मी सांगतो, मग मला जर तर लावलं ना तर मी 94चा जे आरचा
रद्दच करायला लावीन. मग इतक्या विश्वासानं म्हणता चॅलेंज बिलेंज होत नाही, कुठल्या बेसवर सांगताय तुम्ही चॅलेंज होत? नोंदी आहेत आमच्या हैदराबाद गॅजेट, सरकारी दस्ताऐवजी. यांचं कोणचं सरकारी दस्ताऐवजी? यांना जे 94ला आमचं स्वतःचं 16% आरक्षण दिलं आणि आमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं वाटलं झालं, ती जे आर कस करायला आणि ते वाटप कस काय केलं? ती जे आर रद्द करायचं 50%च्या वर गेलं 2% कस काय दिलं? तुम्हाला कायदा कळतो ना, आम्हाला कळत नाही काय? आणि आम्हाला जर कायद्यातलं जे आर मधलं कळत नसतं, हे आंदोलन इतक्याला मालत नसतं, मराठीला एक बी नोंद मिळाली नसती, एक बी. आम्हाला अक्कल आहे, ज्याला वाटतं आम्हाला अक्कल नाही ना त्याला म्हणा तो असंच वाढेन हिंड चिवडीत. बरं, आता एक आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत तुम्हाला आश्वासन दिलं आहे. एकूण 826 गुन्हे होते, त्यापैकी 86 गुन्हे आतापर्यंत मागे घेण्यात आले आहेत आणि शासकीय मालमत्तेचं जे नुकसान झालं आणि पोलिसांवर जो हल्ला झालाय त्याबाबत काही गुन्हे आहेत, 38 गुन्हे आहेत, ते मागे न घेण्याची शिफारस या समितीनं गृह विभागात केलेली आहे. आम्ही केलेला नाही हल्ला, कोणावरती आमच्यावरच झालेला आहे. त्याच्यामुळे सरसकट गुन्हे मागे होणार, त्यात काही शंका नाही. आणि ते गुन्हे मागे घ्यायला लागले सरकार, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब हे घ्यायलेत. आम्ही त्यांचं कौतुक करतो. विखे साहेबांनी हे काम हातात घेतलंय, ते मागे घ्यायला लागले. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गे काढायला लागलेत, नोकऱ्याचा सुद्धा. आता याच्या बरोबर फक्त एवढंच म्हणणं आहे, उद्या परवा कॅबिनेट आहे, ते कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन प्रक्रिया सोपी करून गॅजेटच्या नोंदीच्या आधारावरती 17 सप्टेंबरला मुक्ती संग्राम दिने, बरोबर ना? त्याच्या आत मराठवाड्याच्या हातात किमान तालुका भरात का होईना, एखाद्या जागेवर का होईना, मराठवाड्यातल्या तालुक्यात एखाद्या ठिकाणी होईना, त्याच्या आत हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र आनंदाचं पडावं, एवढी विखे साहेबाकडे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे विनंती आहे आणि ते त्यांनी करावं. गुन्ह्यांबाबत संतगती जरी असली तरी आंदोलनामध्ये जे मृत झाले होते त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यास सुरुवात झालेली आहे. फायनली त्याबाबतचे पैसेही आता त्या लोकांच्या खात्यात वर्ग व्हायला सुरुवात झाली आहे. एक आश्वासन पाळताना दिसतं. हा, नाही, मी सांगितलं ना, ते काम करायला लागलं म्हणलं आम्ही कौतुक केलं आणि करणार, 100% करणार. आम्हाला काही गरज नाही राजकारणाची. फडणवीस साहेबाला ते सांगतो, शिंदे साहेबाला आणि विखे साहेबाला ते सांगतो, काही गरज नाही राजकारणाची आम्हाला. तुम्ही जसे आता हे प्रक्रिया सुरू केल्या, केसेसच्या केल्या, परत बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या केल्या, तसंच शिंदे समितीला पण रोज कामाला रेकॉर्ड शोधायला पाठवा, व्हॅलिडिटी द्यायच्या सांगा आणि कुणबी प्रमाणपत्र ज्या पहिल्या नोंदी आहेत ते कुणबी प्रमाणपत्र पण द्यायचे सांगा. तुम्ही काम करत राहा आणि हैदराबादच्या गॅजेटियरनुसार मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, याची कारवाई 17 सप्टेंबर पासून त्याच्या आत सुरुवात करा. नसता मला येत्या दसरा मेळाव्यात कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा खेळ झाला तो पुढच्या आठवड्यात सेवा पंधरवडा आहे, त्यात 1000 मराठा आरक्षण प्रमाणपत्र देणे त्यांनी निर्णय घेतला होता की या सेवा पंधरवड्यात आपण देऊ. मात्र त्या निर्णयाला विरोध झाला आणि त्यानंतर हा जो घेतलेला निर्णय आहे तो मागे घेण्यात आलेला. कशामुळे विरोध झाला? केला काही लोकांनी विरोध की सेवा पंधरवड्यात 1000 मराठा आरक्षण प्रमाणपत्र देण्याची गरज काय? कुठल्याही अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकारी साहेबांनी दबावले यायचं नाही. सोलापूरचे साहेब असतील, कुणाच्याही दबावाला बळी पडायचं नाही, कारण कायदा तुमच्या पाठीशी. मराठे सोलापूर जिल्ह्यातलेच नाही, नुसते पुऱ्या राज्यातले कलेक्टर साहेब तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून तुम्ही वाटप कुणबी प्रमाणपत्र सुरू करा, कारण तुम्ही घरातून तयार करून देत नाही, नोंदी आहेत त्या आधारे देत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला विरोध करायची कोणाची टप्पर नाही. सोलापूरच्या कलेक्टर साहेबांच्या पाठीशी आम्ही सगळे आहेत. सोलापूर जिल्हा पूर्ण मराठा समाज आहे. तुम्ही जो निर्णय घेतला तो कौतुकास्पद आहे. तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहून कारवाई करा. आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी, तुमचं कोण केस वाकड करता आम्ही बघतो. बरं, धाराशिवमध्ये मोडी उर्दू लिपीच्या चुकीमुळे 50 जणांच्या नोंदी होत्या, फक्त 5 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळाले. म्हणजे ते बेसिक ट्रान्सलेट नाही होऊ शकत. त्याला तोच इश्यू आणि अनेक ठिकाणी असतात. तुळजापूर तालुक्यातल्या चिंचोली गावामध्ये 50 नोंदी सापडलेल्या आहेत, पण उर्दू आणि मोडी लिपीतील भाषांतराच्या चुकीमुळे 50 पैकी केवळ 5 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे. मग आता पुन्हा उपसमितीकडे विषय जातोय, शिंदे साहेबांच्या समितीकडे विषय जातोय, न्यायमूर्ती शिंदे समितीच्या. जर आता तुळजापूरमध्ये, धाराशिवमध्ये 50 नोंदी कुणबीच्या सापडल्या तर ते प्रमाणपत्र
त्यांच्या नोंदीवाल्यासह त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना मिळणं अपेक्षित आहे. ते धाराशिवच्या जिल्हाधिकारी प्रताप सरनाईक साहेब पालकमंत्री यांनी लक्ष घालून त्या नोंदी तातडीनं प्रमाणपत्र नोंदीच्या आधारे देणं गरजेचं आहे. ते आपण द्यावं. आमच्या लेकरांचं वाटोळं होता कामा नये. एकनाथ शिंदे साहेबांचा आज संभाजीनगर दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये असं लिहिलं आहे की जाहीर आभार सभा. आता ती जाहीर आभार सभा कुठल्या विषयावर आहे? याच आरक्षणाच्या लढाईमधली आहे की आणखी काय चर्चा सुरू आहे? तुम्हाला काय वाटतं? नाही, मला नाही माहिती. जाहीर आभार सभा, आभार कुणाची त्यांचं त्यांचं काही असेल त्यांचं मराठा आरक्षणाची ही लढाई जिंकली म्हणून त्यांची आभार सभा असेल? नाही ते काय जे माहितच नाही ना. आज मी लगेच म्हणलो असतो हा म्हणून. आझाद मैदानावर दिवाळी साजरी करणारे म्हणून जरांगे आज म्हणत आहेत की आपण जे आनंद आहे थोडं थांबून साजरा करू, कारण की अजूनही हैदराबाद गॅजेट ते लागू होते. म्हणजे अजूनही सरकारवर पूर्णपणे विश्वास नाहीये. मागचा इतिहास नाही विश्वासाचं नाही. अरे लागू झालं ना, आनंद काय साधं व्यक्त करा. आता गुलाल घेतला, आणखी काय घ्यायला पाहिजे? आनंद म्हणजे तेव नाही, त्याचा अर्थ तेव नाही. आता हैदराबाद गॅजेटियर मिळत नव्हतं लय दिवसाचं, आता मिळालं, लागू होत आहे. आनंद लय व्यक्त म्हणजे काय? संयमानं दम्माने थोडं घ्यायचं. कारण ना लय जण जळके आहेत आमच्यावर, खूप जळके अवलादी आहेत काही आमच्यावर. आमच्या लेकरांचं मुख कल्याण हो असं वाटत नाही. मग ते आनंद पचवायला आधी शिकलं पाहिजे. जसं पराजय हे विष असतं, ते सुद्धा पचवता आलं पाहिजे. आणि आनंद सुद्धा एक प्रकारचं विषच असतं, ते पचता आलं पाहिजे. ज्या समाजाला दोन्ही गोष्टी यश आणि अपयश पचवता येतं, तो समाज 100% देशात राज्यात प्रगतीवर असतो आणि ते दणक्यात उभा राहतो आणि अन्यायाला पुन्हा पुन्हा मोडून काढून विजयाकडे जातो. त्यामुळे दोन्ही गोष्टी पचता आल्या पाहिजेत आणि ते पचवा. आता मला लय आनंद होतोय, आता कवाच मिळत नव्हतोय. ही का लहान विषय नाही आता गॅजेटचा. लय आनंद आहे. अति एक मराठवाड्यातला राहणार नाही एक बी आरक्षणाचं. हे साधे सोपी गोष्ट नाही, लहान जी यार नाहीये. हे बांगड बिल्ले जाऊन दे तिकडं, इवळत येत आवळत येत, यांना कोण गिनीत नाही मोजित नाही. आता दगडाखाली चुने घाल्यासारखं निघायला लागले. ते जी आर निघाल्यापासून लयच हुशार मंडळी निघायला लागली बाहेर. असाच एक प्रश्न आहे की छगन भुजबळ यांनी जी आर विरोधात दंड थोपटलाय. स्वतःच्या सरकारला न्यायालयात खेचण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. छगन भुजबळ यांच्याकडून येत्या 2 दिवसांमध्ये मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जी आर विरोधात याचिका दाखल केली जाणार. आमची होईल मग लगेच 1994च्या जी आरची लगेच होणार. आता जशाल तसंच उत्तर भेटणार इथून पुढे. तुम्ही ज्याची भाषा करता त्या भाषेत उत्तर आहे. 50%च्या वरचं 2% सुद्धा जाणार आता. आणि आमचा चॅलेंज होत नाही म्हणा, तू किती लढ, तू होत नाही बघ 94च. तू फक्त 1994च्या जी आरवर अभ्यास कर म्हणा. ते 16% आमचं पठ्ठ्याचं आरक्षण आहे, आणतो का नाही माघारी बघा. बाहेर काढून तुला आणि वरचं 2% सुद्धा उडवतो का नाहीत बघ. आणि आमचं तू किती लढ, आमचा जे आर तू चॅलेंज जरी केला कोर्टात जाऊन, चॅलेंज होत नाही. कारण सरकारी दस्तावेज आमचा. तुम्ही 16% आमचं चोरून घेतलेले 1994ला. त्याच्यामुळे ते तुट्ट घेतलेलं ते बोगस आरक्षण ते आम्ही परत मिळवणार आहेत, कारण ते आमचं आहे. हे पण मग तू ध्यानात ठेवा, सरकारने पण ते ध्यानात ठेवा. तो तिथं गेला, आम्ही 94चं चॅलेंज केलंच आणि सरकारलाही सांगतो मग 94चं जे आर रद्द करून ते आरक्षण आमचं आम्हाला देऊन टाक. बघूया ते किती लढतो. आमचं नाही रद्द होत, आम्हाला माहिती आमचं सरकारी नोंदी आहेत. लढ म्हणा कोर्टात, लढ कुठं लढ, कोर्टात जाऊ नये तर कुठं जाऊ. विखे साहेबाला, शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबाला सांगतो, कोणी कुठेही जाऊ, आमचं खाली प्रोसिजर सुरू करा. बरं पटेल, 17 तारखेपर्यंत तुम्ही अल्टिमेटम दिलाय, नाहीतर मग दसरा मेळाव्याला भूमिका स्पष्ट करणार पुन्हा एकदा, असंच म्हणावं. मग माझ्या समाजाला जी आर काढून तुम्ही जर वाटप करणार नसले, आम्ही दम खात असतो. आता प्रक्रिया होती ती केली, याच्यापेक्षा दुसरी प्रक्रियाच नाहीये. आंदोलन करणं एखाद्या विषयात आणि ती मागणी मान्य होणं. आमची नुसती मान्य नाही झाली तर तिचा जी आर निघाला. आता फक्त म्हणणं आहे मुक्ती संग्राम दिने, त्याच्या आतमध्ये सुरुवात करा असं म्हणणं आहे आमचं. त्याच्या आत सुरुवात केली, एखाद्या म्हणजे मराठवाड्यातल्या तालुक्यात एखाद्या ठिकाणी जरी एक मिळालं तरी आम्हाला सरकारचं तोंड भरून कौतुक करता येईल. एक जरी तालुक्यात एखाद्या गावात एक प्रमाणपत्र जरी मुक्ती संग्राम दिनाच्या आधी मिळालं तरी आम्हाला वाटतं आम्हाला मुक्ती मिळाली आणि खूप आनंद
व्यक्त करता येईल आणि सरकारचं तोंड भरून कौतुक आम्हाला करता येईल म्हणून त्याच्या आत, कारण त्याला बराच वेळ लागणार आहे आम्हालाही कळतं की आता ते टप्प्यात टप्प्यात जाऊन ते सुरुवात करून घ्यायचंय, पण त्याच्या आत सुरू करा असं म्हणणं आहे. आणि कोणाचं ऐकून जर आमच्या JR काही खोडफीड केली, आम्हाला काही अडचणी आणल्या, कोण बी प्रमाणपत्र नोंदीनुसार वाटप सुरू नाही केले तर गावात आमच्या तुम्हाला येऊन देत नाहीत. मग महाराष्ट्रात आम्ही महाराष्ट्रभर हे पण तुम्ही पुढचं ध्यानात ठेवा, कारण आपल्या जातीपेक्षा मोठं कोणी नाही, सरकार नाही ना, मंत्री नाही ना, काय नाही. त्यामुळं पण आम्हाला असं आहे, विखे साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि दादा असतील, अजित दादा असतील, विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, 100% मराठ्यांचे मन जिंकणार, कारण आमच्या नोंदी आहेत आणि समाजाकडून फडणवीस साहेब त्यांचं कौतुक करून घेणार. पुन्हा मराठ्यांचा अपमान करून मराठ्यांचा रोष फडणवीस साहेब अंगावर घेणार नाहीत, कारण आम्ही लय मोठी लढाई जिंकली पोरांनी गरिबाची. धन्यवाद. कोल्हापूर गॅजेट पण लागू करा अशी मागणी होती, आज त्याच्या संदर्भात पत्रकार परिषद होते. सातारा, कोल्हापूर ते सगळेच बसतात, पुणे, औंध सगळे पश्चिम महाराष्ट्र त्याच्यातच येतात. सातारा म्हणजे का नुसतं साताराच नाही येते, सातारा गॅजेटियर म्हणजे का नुसतं साताराच नाही येते, तर त्यात 25 लाख नोंदी आहेत त्या काळच्या 25 लाख नोंदी आहेत. आपण पुणे गॅजेटियर सुद्धा त्याचा उल्लेख आहे, घ्यायला लावलाय, औंध संस्थांचं घ्यायला लावलंय, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला लावलंय. आपण काय सोडलं नाही. पश्चिम महाराष्ट्रातला एक मराठा ठेवत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पश्चिम महाराष्ट्रातल्या गोरगरीबाला मी आहे ना. चला, धन्यवाद. शेवटचा प्रश्न असा आहे की महादेव कोळी समाजातले लोक पण म्हणतात की हैदराबाद गॅजेटियरचा आम्हाला लाभ द्या, आणि बंजारा समाज पण म्हणतोय की आम्हाला पण त्याच्यामधनं वरचं आरक्षण द्या, त्यात आमच्या नोंदी आहेत. त्याच्यात नोंदी असतील तर गरीबाला दिलंच पाहिजे ना, का रोखायचं? असली काय भूमिका पाहिजे ती? देता आम्हाला द्या, आम्ही काय एवढे काय द्याचं सगळं त्यालाच द्या, देता आम्हालाच द्या. आमच्या लेकराचं आमच्या नोंदी काय, त्याच्यात मराठ्यांची संख्या आहे, इतके कुणबी आहेत, आमचं आम्हाला देऊन टाका. त्यांच्या नोंदी असतील त्यांनाही द्या, का नाही द्यायचं? ते त्यासारखं आहे काय? सवलती घ्यायच्या त्यालाच घ्यायच्या, महामंडळ असलं त्यालाच घ्यायचं, आरक्षण असलं त्यालाच घ्यायचं, 350-400 जातीचं स्वतःच्याच जातीला एकट्यालाच वापरायचं, नोकऱ्यात शिक्षणात आरक्षण. तसले आम्ही नाहीत ना. मराठे छत्रपती शिवरायांचे विचाराचे अस्सल ओरिजिनल, त्यांच्या नोंदी असतील त्यांना न्याय दिला पाहिजे ना. बंजारा समाजाचं शिष्टमंडळ पण तुम्हाला भेटलं नाही भेटलं तरी पण नोंद असल्यावर गरीबाला दिलं पाहिजे. गरीबात लेकरांना काय गेले, मेले ते ऊस तोडू तोडू लांबणी समाज मागून येऊन पुढे गेले त्यांच्या आरक्षणावर. नका बोलायला लो म्हणा आम्हाला आरक्षण घेणाराला, मागून येऊन पुढे गेले. पहिले मुकादम होता लांबणी समाज, बंजारा समाज. ऊस तोडणारे मुकादम झाले आणि मुकादम ऊस तोडणारे झाले बंजारा समाजाचे आले. करायचं कल्याण. पाटील, आज आणि उद्या ओबीसी नेत्यांची मुंबईमध्ये बैठक होती, बैठक झाली, मात्र राजकारणातला कुठलाही मराठा नेता या अनुषंगाने बोलत पण नाही, मीटिंग पण बोलते ना. आता बोलते. तुमच्या म्हणण्यानुसार जर आता ओबीसीच्या नेत्याची बैठक आहे, घेऊन दे ना. त्यांनी किती घ्या देऊ, आपण काय आलं इथं? आपण आहे ना, किती एक होऊन द्या. माग एक झालं ते, ज्यावर नाही काढेंगे, नाही काढूंगे देंगे, नाही काढूंगे देंगे, आणला ना काढून. त्यामुळं शेंगाने मारणे का भाई आपले पास, इथं गप्पा हाणेंगे गेले, आपल्याकडे नाद लागत. घेऊन द्या. तुमचं म्हणणं आहे ना, ते बैठक गेले, मराठ्याचे राजकीय नेते घेत नाहीत. बघा तुम्ही इथून पुढे घेते का नाही तुम्ही बघा. आता मी आता मराठवाड्यातली बैठक घेणार आहे एक, आणि पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा घेणार आहे नेते. एक घटना आहे ते नवनाथ वाघमारे सर असं म्हणतात, निजामांच्या अवलादीला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय हाणून पाडायचा आहे. ज्यांच्या कुंकडच काही उगलेलं नाही त्यांना काय बोलावं. चलो, धन्यवाद. पाटील, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही त्या आरक्षण मिळाल्यानंतर आणि आरक्षण मिळण्याच्या आधी सुद्धा त्या खुटा चौकामधून दंड ठोपटले होते, आणि आरक्षण मिळाल्यावर सुद्धा दंड ठोपटले. त्याला उत्तर म्हणून हाकेने सुद्धा दंड ठोपटले. त्यांना नाही मोठीत आपण काय, आपण कोणाला बोलायचं कोणाला नाही बोलायचं, किती महत्व कोणाला द्यायचं. स्वतःच्या जातीसाठी लढावं, ती जात मोठी होईल.
दुसऱ्याच्या इकडे लेकराच्या अन्नात माती घालून काय उपयोग? हा, आपण केलं का कधी? म्हटल्या धनगर बांधवाला विरोध, कोणत्या दलित मुस्लिमाला विरोध किंवा मायक्रो ओबीसीला आपण हे असल्याला मोजायचं नाही, गिनायचं नाही केवढेच आहेत म्हणून. आणि आपण विशेष क्लिअर सांगतो, आपण त्यांना कधीच विरोधक मानला आजही नाही आणि कधी मानणार पण नाही. मानल्यावर बघू. चलो, धन्यवाद. कोण? हा, पण मी दोन्ही बी आहे. मराठा बी आम्हीच, कुणबी बी आम्ही, शेतकरी बी आम्हीच. मग चलो, धन्यवाद. हा, ठीक आहे बाबा. सुधीर भैयाचं ऐका लागतं. झुंजार जनता न्यूज, फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग.